रॉयल किंगच्या दिशेनं दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि बॅटिंग साठी दाखल झालाय शार्प 11. एका साइडला आपण पाहिलं तर राज, ज्यानं मात्र कालच्या दिवसापासून या मॅच मध्ये आग लावली, तो राज एका साइडला, दुसऱ्या साइडला गणेश शिंदे. हे दोन्ही भक्कम बॅटर तर गोलंदाजीसाठी निघाला. अर्थातच सचिन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल आणि फायनल मॅचला होते सुरुवात. 5:31 फायनल मॅच. पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये, मग तोपर्यंत वन बाउंड चेंडू गॅदर केला त्यानं. एक धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट केली. 5:31 पहिला चेंडू टाकण्यात आला फायनलचा. यावेळी सुरेख फटका, पहिला चेंडू खेळला एका धावेसाठी, दुसऱ्या चेंडूवरती येतोय धमाका. पुढे येण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फसला गेला. चांगली गोलंदाजी, गती परिवर्तन केलंय. म्हणून सुरुवातीला सांगितलं, ज्यांना शिट्ट्यांचा आवाज सहन होईल त्यांनीच व्यासपीठाजवळ बसा, कारण की आता गोलंदाजी चालू आहे रॉयल किंगची, शिट्ट्या चालू आहेत. दुसऱ्या साइडला दोन्ही टीमचे खंदे समर्थक अगदी मॅच कडे लक्ष आहे. हो, हलक्या हाताने फक्त स्टेअर करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह, खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सध्या मात्र झळकली आहे. यावेळी मात्र उचललाय राजने चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. इथे काय घडलंय? वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. ऋषी आणि दुसऱ्या साइडला आपण पाहिला विजय होता. चिकूला बघा, येस, जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिली विकेट आली आहे, राज माघारी आला. आता बाबूराव पाटील मैदानामध्ये. गती परिवर्तन चांगला होता, बॅक ऑफ द हँड, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस होता. चेंडूच्या मागची संपूर्ण गती काढून घेतली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 9 लॉस ऑफ दी 1 विकेट, 9 धावा. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत आहे. आमचे अर्थातच SK वॉरियर्सचे संघ मालक सुनीलजी आळेकर साहेब विनंती करेल, आपण देखील या, आपलं देखील स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम.
ओहो चांगला चेंडू आता आलाय, चांगला चेंडू आता आलाय, अगदी अगदी नाकाच्या समोरून जातोय, कानाच्या बाजूने जाणारा चेंडू मात्र हॅपी मान्सून बोलून जातो. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय. गोलंदाजी करत असताना ऋषीला पाहतोय, ज्यानं पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये टाकली तो ऋषी. पुन्हा एकदा यावे मात्र खेळाडू आहे सचिन, अगदी मिड विकेट पासून वेगानं जातोय. धाव संख्या अगदी 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तब्बल चेंडू त्यानं 2 हासिल केले, 2 सादर केले आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू, यावेळी मात्र अगदी पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. ऋषी पाटील अर्थातच DK स्पोर्ट्सचा, आणि ऋषीनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा किताब आपल्या नावावरती करून घेतला. तोच ऋषी आहे ज्यानं स्वतःच्या खेळाला एक वेगळ्या उंचीवरती नेलाय. मात्र त्याच्या समोर आहे गणेश शिंदे, ज्याच्या बॅट मधून येतोय ऋषीला उत्तर देणारा मॅक्सिमम षटकार. आते हैं मगर जाने का नहीं. अप्रतिम संगीत. धाव संख्या अगदी 16 या आकड्यावरती आहे. यावेळी देखील फटका घेण्याचा प्रयत्न खेळाडू आहे कव्हर रिजन मध्ये. चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून जातोय, भूल भलैया निघून गेलाय. चौकार 4. सध्या मात्र तुम्ही पाहताय 20 धाव संख्या. या आधी षटकार मग चौकार ऋषीच्या विरोधामध्ये गणेश शिंदेने केला हल्ला बोल. त्यानं मात्र आपल्या पल्ल्यातील फटके आता बाहेर काढल्या, आणि तो मात्र हात धुवून मागे लागलाय गोलंदाजाच्या. यावेळी सुरेख फटका सरळ बॅटीने खेळून काढलाय. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली आहे. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धाव संख्या 21, लॉस ऑफ दी 1 विकेट. 21 धावा स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात, आणि 1 विकेट आतापर्यंत माघारी गेली आहे. एक चांगलं क्रिकेट आणि चांगली बॅट, चांगलं बॅटल या दोघांच्या मध्ये मात्र तुम्ही पाहताय. एका साइडला शार्बी 11 तर दुसऱ्या साइडला रॉयल किंग. एका साइडला तुम्ही पाहिला संघ मालक आहेत सुनीलजी देसाई यांच्या मालकीचा रॉयल किंग, तर दुसऱ्या साइडला शार्बी 11 हा पहिला संघ आहे जो पाटण टेनिस क्रिकेट मध्ये, रबर क्रिकेट मध्ये खेळतोय, जो पहिल्यांदाच फायनल मध्ये संदीप बागल साहेब यांच्या नावाची मालकीची ती टीम आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता कोण येईल, कारण की कदाचित रविवरती आता गोलंदाजीची जबाबदारी दिली. ओव्हर क्रमांक 3 मध्ये येस रवी, मागील मॅचचा हिरो, मागील मॅच मध्ये ज्यानं हाफ सेंचुरी पटकवली तो मात्र रवी गोलंदाजीसाठी येतोय. एक अष्टपैलू खेळाडू, या टीमचा महत्वाचा कॅप्टन अष्टपैलू, ज्यानं मात्र सांगितलं माझ्या टीम एक वेगळा जोश मध्ये आहे, आणि त्यानं मात्र टॉस जिंकलाय आजच्या दिवसाचा आणि गोलंदाजी घेतलाय फायनल मॅच मध्ये. त्याने दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर सध्या आपण पाहतोय अर्थातच पाटण टेनिस क्रिकेट आणि सध्याच्या घडीला चर्चेत असलेला गणेश शिंदे, आणि त्याच्या समोर मात्र आता गोलंदाजी करायचे 6 चेंडू घेऊन येईल तो. या 6 चेंडू मध्ये कशा पद्धतीने मात्र बॅटिंग राहील गणेश शिंदेची. गती परिवर्तन फसलाय की काय, चेंडू हवेमध्ये हसला गेलाय, निघून जातोय सीमारेषे बाहेर. अप्रतिम स्ट्रोक, षटकार. अप्रतिम. इकडे दोन्ही साइडला मॅच रंगली आहे, मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्लोअर पण होता, गती परिवर्तन होतं बॅटच्या अगदी बॉटमला, तदनंतर मात्र निघून जातोय.
यावेळी देखील अगदी हाफ ट्रॅकर होता, ऑन दी टोक येण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर येते बॅटच्या टॉपला. डिक्लेअर मध्ये एक धाव, तब्बल 2 चेंडू यावेळी मात्र हाताळलेत रवी बोर्गेनं. तदनंतर टीमची टोटल आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक विकेट लवकर आली जी आपण पाहिली तर राजची होती, मात्र धाव संख्या 28 माफ करा 28 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. आम्ही जरूर पाहत होतो लक्ष कोणाचं आहे, पण लक्ष प्रत्येकाचं आहे या स्कोर वरती. यावे सुरेख फटका, गेंद अस्ती अस्ती बस्ती में, गणेश शिंदे अपने मस्ती में छा गया गुरु. अप्रतिम फटका. टीमची टोटल आपण पाहिले तर अगदी निघून जाते अर्थातच 34 या आकड्यावरती 34 धाव संख्या. म्हणून म्हणलं गेंद असती असती बस्ती में, गणेश अपने मस्ती में. निघून गेल्या अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उचलून फेकून दिलं त्या चेंडूला. जानुगडे बाडीचे दिनेश जानुगडे त्यांच्या माध्यमातून कॅश जमा झाले 100 रुपये गणेश दादांसाठी. प्रेम असतं हे त्या खेळाडूचं, प्रेम असतं त्या फॅनचं, ज्यांनी मात्र अगदी आपल्या टीमच्या आपल्या आवडत्या खेळाडूसाठी कॅश प्राइज जमा केली आहे. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये जाते एक धावासाठी. प्रत्येक जण वाट पाहतो ज्या विकेटची, ती विकेट मात्र मैदानामध्ये धावा करतीये गणेश. धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. यावेळी मात्र बॅटीच्या अगदी टॉपला, जिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये एक धाव येते. यावेळी देखील उचललाय, निघून गेलाय, गुलीगत साधावेसाठी अप्रतिम षटकार. अप्रतिम बॅटिंग गणेश शिंदे वन साइड हिरो बॅटिंग करतोय. 42 ऑन स्कोर कार्ड, 42 धावा स्कोर कार्ड वरती सजल्यात. अप्रतिम 42. राहुल आलाय सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालाय मैदानामध्ये. या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं प्राइज लागले. कसं लागले यावेळी मात्र अगदी बॅटो. काय घडलंय जिथे आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये अतुल भालेकर आणि रॉयल किंग मध्ये एक पैज लागल्या.
अतुल बालेकरचं म्हणणं आहे या ओव्हरमध्ये 3 षटकार जातील आणि 3 षटकार गेले तर तिकडून 500 रुपये येतील आणि 3 षटकार नाही गेल्या तर इकडून 500 येतील. 500ची लागले आतमध्ये पैसा बाहेर पैसा पैसाच पैसा. 44 44 धाव संख्या. पैसे जमा आहेत. 44 44 धाव संख्या. या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न खेळाडू नाहीये बॉल बॅक ड्राइव्ह वेगाने येतोय सचिन. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केल्या. आता आलाय गणेश शिंदे स्ट्राइकला. अभी आया स्ट्राइक पे. अब आएगा मजा. आग इधर भी लगी आग उधर भी लगी आग दोनों तरफ बराबर की लगी है. पहिला आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. वॉड स्ट्रोक खेचला लपेट लिया भाई लपेट केली या. वॉड स्ट्रोक या चिकन लपेटा जेवढा फेमस आहे तेवढाच हा लपेटा फटका फेमस झाला. वॉड स्ट्रोक लपेट लिया. येस टीमची टोटल अगदी 51 51 हाफ सेंचुरी सध्या मात्र धाव संख्येची झाली 51 शार्वी 11. वॉड टीम संघ मला खुश असतील. कॅप्टनने सांगितलं गणेशने की आम्हाला फायनल मध्ये येऊन खेळायचं आहे. आम्हाला फक्त फायनल मध्ये पोहोचायचं आहे. जिंकणं हारणं आम्ही नंतर बघू. फायनल मध्ये पोहोचून ही टीम आता चांगली बॅटिंग करते. टॉस त्यांच्या दिशेने राहिला नव्हता पण धाबा चांगली करते आज प्रथम बॅटिंग करताना. यावेळी मात्र आणखीन एक येतोय. 500 गेले वाटतं. ओहो आणखीन एक आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर 6 धावा बॅक टू बॅक 2. आता 500 रुपये जाणार आहेत कदाचित. वॉड हिट आणखीन एक आलाय. गणेश घरकन फिरला चेंडू बिरकन पोहोचवलाय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 57 धाव संख्या. यावेळी मात्र उचललाय हवेमध्ये. ही कॅच ड्रॉप झाली आहे. गणेश शिंदेची होती ही कॅच ड्रॉप झाली ही कॅच इम्पॉर्टंट होती आणि आता धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आता त्याचा 2 धाव संख्या 58 वरती जाऊन पोहोचते आणि गणेश सुरेश शिंदे हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये बॅटवर करायचे. मानवंदना स्वीकारतोय गणेश शिंदे. येस ही मानवंदना स्वीकारले. तिसरा खेळाडू आहे जो 50 लगावतोय. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न अगदी आहे. खेळाडू डायरेक्ट हिट झालाय का. ओहो गणेश शिंदे हा चुकीचा कॉल आहे. इथे मन दुखले. गणेश शिंदेला गरज होती का इथे धावायची. गणेश शिंदे बाद होतोय. गरज नव्हती ही ते धावायची गरज नव्हती. गणेश शिंदे चुकीचा कॉल त्याचा राहिला आणि 17 चेंडू 53 धावा ठोकून गणेश शिंदे येतोय मैदानाच्या बाहेर. अप्रतिम बॅटिंग गणेश सुरेश शिंदे. येस अतुल बालेकरने 500 रुपये ते गमावले जी लावली होती पैज गमावली ती. एकोणसाठ धावा 59 धावा येणार. नवीन बॅटर मैदानामध्ये गेला अर्थातच आनंद मैदानामध्ये दाखल झाला. आनंद
भागवत बागल सर यांच्या माध्यमातून 50 साठी 1001 रुपये आलेत. थँक्यू सो मच भागवतजी बागल सर. ओहो चुकी होतीये, चुकी होते इथे. अगदी वाईट +1 तब्बल 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. 61 धाव संख्या सजली आहे स्कोर कार्ड वरती. आमचे महेशजी येळवे साहेब आमचे चेंडू स्पॉन्सर. मी विनंती करेल आपण या कृपया व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. महेशजी येळवे साहेब आमचे चेंडू स्पॉन्सर, आपण देखील या. यावेळी देखील आपण पहिला फटका तर खेळलाय. अगदी नो बॉल आलाय आहे खेळाडू. चेंडू आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी देखील धावले गेलेत आणि अखेरीस नो प्लस आहेत 4 धावा टोटल. आत्ताच्या आहेत या टोटल 5 धावा. इथे होतंय काय, धावा दिल्या जात आहेत पावसाच्या पाण्यासारख्या. धावा अगदी बरसत आहेत. नो +4 GST तब्बल टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 65 65 धावा. 66 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 66 तुम्ही पाहताय. व्हॉट अ मॅच. थोडासा स्पीड अप घ्यायचा प्लीज. येस गोलंदाज राहील आता. कंटिन्यू राहील फ्री हिटचा चेंडू. यावेळी सुरेख फटका. फ्री हिटचा चेंडू निघून जातोय. अगदी आहे खेळाडू पकडलाय चेंडू मात्र फ्री हिट. सरबाटीने जरूर खेळलाय जिथे 1 धाव कंप्लीट केली आहे. टीमची टोटल अगदी 67. यावेळी देखील हवेमध्ये चेंडू जरूर आहे. खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. कॅच पकडली आहे. विकेटचं पतन आणि अखेरीस डॉट येतोय. बॉल हा निर्धाव येतोय चेंडू. नवीन बॅटर या लगेच मैदानामध्ये. अजित सुतार मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन बॅटर अजित सुतार नवीन बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. सिक्स्टी 67 धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. आणखीन 4 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. जे पहिल्या इनिंगचे फायनल मॅच तुम्ही पाहताय. फायनलचा थरार तुम्ही पाहताय आणि फायनल मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ केला जातोय. कारण की सेकंड इनिंग इम्पॉर्टंट असेल. सेकंड इनिंग मध्ये कसा खेळ होतोय यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी त्रिफळाचीत. तू चल मे आया असंच झालं थोडस. अजित दादा अगदी मैदानामध्ये गेला. पहिला चेंडू त्याला सरप्राईज केलं आणि तदनंतर मात्र त्याला माघारी पाठवलं जाते.
आणि अखेरीस आणखीन एक विकेट 67. ही धावसंख्या चांगली आहे मी म्हणे शार्वी 11 साठी. मात्र समोरच्या टीम कडे देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे हे विसरून चालला नाहीये. $67. 67 आता चेंडू बाकी आहेत फक्त 3 चेंडू आता बाकी आहेत. यावेळी देखील अगदी सर बॅटीने खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर पहिली धाव मात्र जरूर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. अप्रतिम. तिसऱ्या धावेसाठी यावेळी प्रयत्न तर केलाय जागा तर सोडली आहे. तिसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. यावं लागेल बॅटरला कारण की आनंदने स्ट्राईक ठेवली आता स्वतः जवळ. अगदी पाटण टेनिस क्रिकेट लेजंड प्लेअर अर्थातच इंद्रजीत दादा कडून गणेश दादासाठी 50 साठी आलेत. 500 रुपये ऑनलाईन ते पोहोचले जातील गणेश दादाला. थँक्यू सो मच इंद्रजीत पाटील. इंद्रदादा लेजंड प्लेअर. हो यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आनंदचा. मिड विकेट रिझन आहे. खेळाडू कॅच पकडले ऋषीनं. या ओव्हर मध्ये विकेट 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 हॅट्रिक विकेट या ओव्हर मध्ये जरूर आलेत. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. कभी खुशी कभी गम अशी राहिले ही मॅच. कभी तू कभी मैं, कधी बॅट कधी बॉल, कधी रॉयल किंग कधी शार्वी 11 अशी राहिले ही मॅच. या बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडू यावे मात्र अगदी त्याच्या समोर गॅदर केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र अगदी 1 शॉट. एकच धाव. बॅटर आहे सुरक्षित. मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 70 धावा. 71 धावेचं आव्हान आहे. 71 रन्स टू विन. 71 धावेचं टार्गेट आहे. 1 शॉट बोलले अंपायर. 3 काढलेत का? ओके सॉरी बघत होतं. लक्ष आहे का? आताच्या 2 आणि तब्बल टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 71 आणि 72 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 72 रन्स टू विन. कुठेही जाऊ नका. हा अर्धा एपिसोड होता. अर्धा बाकी आहे. समोरच्या टीम कडे बॅटिंग लाईनअप दमदार आहे. रवी बोर्गेने 50 मारले ते विसरू नका. या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय कारण की दोघी संघांनी एकमेका संघांना पाणीबत करून इथपर्यंत पोहोचलेत. 72 धावेचं आव्हान. लेट्स सी या स्पर्धेमध्ये क्रिस्टल ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची कोण घेऊन जाते आणि यासाठी जरूर थांबा. सेकंड व्हॉइस तुम्हाला आता ऐकायला भेटेल लहू जाधव सरांचा. मात्र तत्पूर्वी उद्याच्या दिवसामध्ये सर्वात मोठा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. अर्थातच पाटण तालुक्यामध्ये देवेवाडी बनपुरी विभागामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बनपुरी गावासाठी आणि संपूर्ण पाटण तालुक्यासाठी देवेवाडी विभागासाठी सातत्याने ज्यांच्या माध्यमातून समाजसेवा करण्यात आले. अर्थातच महेशजी पाटील साहेब कंपनी प्रोप्रायटरचे सर्व आदरणीय महेशजी पाटील शेठ यांचा उद्याच्या दिवसामध्ये वाढदिवस आहे. तर त्यांना संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट शिवाद जाधव बॉस संस्थापक आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं महेशजी पाटील शेठ आणि महेशजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जातात. खूप सारं प्रेम त्यांचं क्रिकेट वरती राहिलंय. बनपुरी वरती राहिलंय. अर्थातच आपण पाहिले तर बाली कबड्डी प्रीमियर लीग असेल किंवा त्याचबरोबर बनपुरी प्रीमियर लीग असेल या सर्व स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सातत्याने भरवताना आपण पाहिल्यात. तर त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. आजच्या दिवसामध्ये बरेच खेळाडू गावाकडे निघणार आहेत हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि बॉसच्या माध्यमातून आणि आपल्या तालुक्याच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या देऊयात. आणि सेकंड व्हॉइस कडे जाऊयात लहू जाधव कडे.
थँक्यू सो मच. मनपूर्वक धन्यवाद किरण पांडुरंग मस्कर सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व आपण पाहताय. अंतिम लढत. एका बाजूला रॉयल किंग संघ जिजा सुनील देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला श्री संदीप बागल साहेब यांच्या मालकीचा संघ. 72 धावांचं लक्ष सेट केलंय दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या डावामध्ये मिस्टर पीटीपीएल गणेश सुरेश शिंदे यांची बॅट तळपली. या स्पर्धेमधलं तिसरं वैयक्तिक अर्धशतक झळकावलं गेलंय आणि 72 धावांच्या रनचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज पाटणचा हार्दिक पांड्या, रवी बोरगे, मॅन फ्रॉम सळवे आणि त्यांच्या साथीला अजय खांडेकर एजे. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय. अंतिम लढत पर्व क्रमांक 2 चा कोण होईल मानकरी. अंतिम विजेतेपद कोणाला, कोणत्या संघ मालकाच्या घरी करंडक जाईल, अंतिम विजेतेपद कोणता संघ फटकावेल याची चर्चा, याची आतुरता आणि याची उत्कंठा मात्र प्रत्येक प्रेक्षकामध्ये केली गेली आहे. मी कॅमेरामॅन नक्कीच नीरजला देखील लक्ष वेधतोय. या संपूर्ण प्रेक्षक राजाला आपल्या माध्यमातून दाखवायचं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीचं हे मैदान. आणि या स्पर्धेला प्रेक्षकांनी ज्या प्रकारे डोक्यावर घेतलंय त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. आपण पाहतोय ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून हा संपूर्ण तमाम प्रेक्षक वर्ग, अगदी मंदिराच्या जवळचे प्रेक्षक आपल्याला दाखवले जात आहेत. आणि प्रेक्षकांनी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगला ज्या प्रकारे उदंड प्रतिसाद दिलाय या प्रत्येक प्रेक्षकाचं अगदी कौतुक करावं तेवढं कमी आहे. जे प्रेक्षक ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि पहा अगदी हे प्रेक्षक दाखवले जात आहेत. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग दुसरं पर्व अंतिम लढत दुसऱ्या डावाची होईल सुरुवात. अगदी 72 धावांचं लक्ष. टीम रॉयल किंग दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पंचांचा इशारा. अगदी सामन्याला होईल सुरुवात. गणेश सुरेश शिंदे अष्टपैलू खेळाडू षटक क्रमांक 1 साठी रवी बोरगे ऑन स्ट्राइक. रवी बोरगे पहिला चेंडू अगदी वेगाने आलाय, बॅटला अगदी बॉटमला लागलाय. एक धाव मात्र सहजरित्या प्राप्त केली जाईल. या सिंगलने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीम रॉयल किंग. अंतिम लढत आपण पाहताय. अंतिम लढतीमध्ये अगदी कोण कोणावर भारी पडेल हे पाहायचंय. जिजा सुनील देसाई यांच्या मालकीचा संघ पुढे येऊन अगदी आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडूला वळवलाय. चेंडू पाण्यामध्ये अडला गेलाय. एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी टीम शार्वी 11 यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूने आपले सर्वोत्तम दिलेत. 2 सर्वोत्तम संघ आपल्याला अंतिम लढतीमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. गणेश शिंदे यांचा अगदी हा हाफ ट्रॅकर होता. नटराज पद्धतीने एक धाव प्राप्त केली जाईल. रवी बोरगे यांच्या माध्यमातून या सिंगलने टीमची धावसंख्या 3 धावा धाव फलकावर. हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील अगदी कोयनेच्या तीरावर वसलेला पाटण तालुका आणि पाटण तालुक्याची स्पर्धा आपण पाहताय. अंतिम लढत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका. टायमिंग झाले का हे पाहायचंय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. काय फटका सजवलाय. अगदी पहिल्या षटकामध्ये आक्रमण झाली होती. पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार अगदी प्रेक्षकांच्या भेटीला गेलाय. गुडलेनला हिट झाला चेंडू आणि त्यानंतर मात्र रवी बोरगे अगदी डीप स्क्वेअर लेगला चेंडूला फेकून दिलाय. कमालीचा टायमिंग. इट्स अ फॅब्युलस स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. रवी बोरगे ब्रँडेड फटका. षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 15 धावा धाव फलकावर. अगदी रॉयल किंग संघाचे संपूर्ण समर्थक टाळ्यांचा जल्लोष. यस अगदी रनअप मध्ये व्यत्यय आलाय. थांबणं पसंत केलंय. 15 धावा धाव फलकावर. गणेश शिंदे मिस्टर पीटीपीएल हलक्या हाताने चेंडूला अगदी खेळलाय लेग बाय स्वरूपात. एक धाव मात्र या शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीम रॉयल किंग बिनगडी बाद 16 धावा.
24 चेंडूमध्ये 56ची आवश्यकता टीम रॉयल किंग संघाला. काय खेळ राहिलाय दोन्ही संघांचा. अगदी ज्या प्रकारे या दोन्ही संघांनी खेळ केलाय म्हणजेच काय तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग खेळायला मिळावी आणि आपल्या संघाने अंतिम सामना जिंकावा, अंतिम करंडक आपल्या संघ मालकाला जिंकून द्यावा आणि कोणाचं स्वप्न पूर्ण होईल आणि कोणाचं स्वप्न अधुरं होईल हे देखील पाहायचं आहे. षटक क्रमांक 2 बाबूराव पाटील शिंती गावचे खेळाडू आहेत. समोर अगदी एजे जिंती ते देखील जिंती गावचे खेळाडू आहेत. नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय दोन्ही खेळाडूंनी. आता मात्र एकमेकांच्या विरोधात षटक क्रमांक 2 बाबूराव पाटील गोलंदाजी मार्गवर. अजय खांडेकर अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा जरूर होता. चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता. अगदी प्रत्येक चेंडूवर सामन्याची घडामोड पाहायला मिळेल. वेगळं चित्र. पुढे टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. अजय खांडेकर यांच्या बॅट मधून चिंती गावचा ब्रँड दाखवणारा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अगदी पहा हा शिट्ट्यांचा आवाज, शिट्ट्यांचा गजर आणि प्रत्येक प्रेक्षकाने अगदी रॉयल किंग संघाचे समर्थक आपण पाहतोय. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी ज्या प्रकारे बाबूराव पाटील यांच्यावर केलंय आक्रमण. प्रत्येक खेळाडूला एकमेकांचे अगदी चांगले दुवे माहीत असतात कारण जिंती गावचे खेळाडू आहेत. आपण अगदी जर पाहिलं तर शार्वी 11 हा एक चांगला संघ समजला जातो. सर्वोत्तम खेळ राहिलाय आणि आजच्या या दुसऱ्या पर्वाचा विचार केला तर दोन्ही एकाच गटातील संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. सकाळी राजेश कुराडे यांची बॅट तळपली, त्यानंतर रवी बोरगे यांचं अर्धशतक. या सामन्यामध्ये अंतिम लढतीमध्ये गणेश शिंदे यांचं अर्धशतक. अगदी 3 अर्धशतक झळकावली आपण पाहिले. ओव्हरपिच चेंडू अजय खांडेकर सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका सजवलाय. हा रिप्ले तुमच्या समोर. ओव्हर पिच चेंडू आणि या ओव्हर पिच चेंडूवर सरळ बॅटने प्रहार केलाय अजय खांडेकर. नवलाई जिंती चे खेळाडू आहेत आणि आपल्याच सहकार्याच्या आपल्याच गावच्या खेळाडूवर आक्रमण करत असताना 22वा धाव फलकावर. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये. अंतिम लढत आपण पाहताय. अगदी या चेंडूवर मात्र प्रहार केलाय. डीप स्क्वेअर लेग. चेंडू सीमारेषा पार. पार आर पार सीमारेषा पार. षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 34 धावा. बाबूराव पाटील यांच्यावर केलंय आक्रमण. सलगचे 3 षटकार ठोकणारा अजय खांडेकर या स्पर्धेतील फलंदाज ठरतोय. काय फलंदाजी केली. कमालीचा फटका, कमालीचा टायमिंग. काय फटकेबाजी अजय खांडेकर. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना अजय खांडेकर बाबूराव पाटील यांच्यावर तुटून पडलेत. जणू काही त्यांचं लक्ष आहे अंतिम करंडक आम्हाला जिंकायचं आहे, अंतिम करंडक आम्हाला फटकवायचं आहे, आमच्या संघ मालकाला आम्हाला जिंकून द्यायचं आहे. ओव्हरपिच चेंडू केला इनसाइड आउट. यष्टा कवचच्या दिशेने फटका सजवलाय. 4 इन अ रो. सलगचा 4था मोठा धमाका. लाजवाब स्ट्रोक. अफलातून फटका अजय खांडेकर यांच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. सलगचा 4था षटकार. यस सुनील आळेकर साहेब यांच्या माध्यमातून अगदी 6 षटकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक. काय फटका सजवलाय. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषा पार. सलगचा 5वा धमाका, 5वा मोठा फटका. अप्रतिम, फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग स्ट्रोक प्लेड बाय अजय खांडेकर यांच्या बॅट मधून. 5 चेंडूवर 5 षटकार आलेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 षटकाखेर तब्बल जाऊन पोहोचले 46 धावा. काय फलंदाजी केली. लाजवाब फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी.
अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फटकेबाजी अजय खांडेकर यांनी 5 चेंडूवर 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये 46 धावा 2 षटका अखेर आणि 18 चेंडू मध्ये विजयाचं समीकरण बदललं जाईल. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत अगदी 26 धावा. समीकरण बदललंय. एकाच षटकामध्ये सामना पूर्णपणे टीम रॉयल किंग संघाच्या बाजूने झुकलाय. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. येस सुनील आळेकर साहेब संघ मालक आहेत SK वॉरियर्स. सलगच्या 5 चेंडूवर 5 षटकारांसाठी अजय खांडेकर यांना 500 रुपयांचं पारितोषिक. आणि हे आहे पाटण तालुक्याचं क्रिकेट. एकदा अजय खांडेकर आणि सुनील आळेकर साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या, जोरदार शिट्ट्या. काय 18 चेंडू मध्ये 26 ची आवश्यकता. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रकाश आलेत. अजय खांडेकर आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ करत असताना प्रकाश लोहार सळवेगाव. रवी बोरगे अगदी ऑन साइडला चेंडूला वळवलाय. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. सामना अगदी एका षटकामध्ये होत्याचं नव्हतं करून गेलाय. क्रिकेटमध्ये तुम्हाला एका षटक पुरेसं असतं पुनरागमन करण्यासाठी. आता सामन्याचं समीकरण बदललं जाईल. मॉर्निंग क्रिकेट ग्रुप यांच्या माध्यमातून अजय खांडेकर यांच्या 5 षटकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक जाहीर झाले. अगदी बक्षिसांचा पाऊस पडला जातोय. ओव्हर पिच चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हेच सांगणारा चेंडू फलंदाजी काढले काठी. परंतु अजय खांडेकर यांची फलंदाजी आवडली असेल. 7 चेंडू मध्ये 31 धावांची विस्फोटक खेळी. तर एकदा जोरदार टाळ्या. अजय खांडेकर नवलाई जिंती पाटण तालुक्याचा सितारा आज आपल्या संघासाठी रॉयल किंग संघासाठी 7 चेंडू मध्ये 31 धावा. एजे साठी मॉर्निंग क्रिकेट ग्रुप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. संदीप निवडुंगे साहेब यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि अक्षय दादा म्हणजे अर्थात चेंडा दादा जिजाच्या नावानं त्यांनी 500 रुपये यावेळी मात्र एजेला दिलाय. 5 चेंडू 5 षटकार लगावणारा पाटण टेनिस क्रिकेटचा आणखीन एक हिरा. आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण कानाकोपऱ्यातून पैशांचा पाऊस त्याच्या या 5 चेंडू 5 षटकारासाठी पडतोय. थँक्यू सो मच. ओव्हर टू लहू सर. इट्स आउटस्टँडिंग इनिंग. काय फटकेबाजी केले. 8 चेंडू मध्ये 31 धावांची विस्फोटक खेळी. आपल्या संघ मालकाला आपल्या संघासाठी अगदी निर्णायक क्षणाला टीमची धावसंख्या धाव फलकावर 47. सामन्याचं समीकरण अगदी नक्कीच बदललं जाईल. नवीन फलंदाज तुषार. तुषारसाठी हा चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू हवेत आहे. डीप कव्हर लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. गोलंदाज प्रकाश यांनी आपल्या संघाला अगदी पुनरागमन करून देणारे हे 2 चेंडूवर सलगचे 2 गडी बाद. दुसरा धक्का टीम रॉयल किंग. अगदी जेडी करून देखील जनार्दन खांडेकर म्हणजे जेडी त्या टीम मधून खेळणारा त्याच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज हे अजयच्या फोन पे वरती पाठवलं गेलंय. थँक्यू सो मच जेडी. 15 चेंडू 25 धावांची आवश्यकता. अगदी 5च्या षटकामध्ये जर विचार केला तर अजय खांडेकर तुटून पडले. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रकाश लोहार यांनी अप्रतिम गोलंदाजी केल्या. हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होतील प्रकाश लोहार. अद्याप स्पर्धेतील पहिली हॅट्रिक येणं बाकी आहे. आणि अंतिम सामन्यामध्ये येईल का हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर फलंदाज सनी कंक बनपुरी गावचा खेळाडू आता मात्र फलंदाजीसाठी दाखल होतोय. हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होतील प्रकाश लोहार. समोर सनी कंक. आपण पाहताय पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग अंतिम लढत दुसरा डाव. हॅट्रिकचा चेंडू. अगदी इंद्रजित पाटील अर्थातच इंद्रदादा याच्या माध्यमातून ऋषी आणि एजे साठी देखील प्राइज दिलाय 500 रुपयाचा. तर दादा ते तुम्हाला कॅश प्राइज देईल. थँक्यू सो मच इंद्रदादा. हॅट्रिकचा चेंडू फुलर लेनचा ओव्हरचा बॉलर हेड अगदी समोरच्या दिशेने फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 48 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात. अगदी काय फलंदाजी चालू आहे. काय सामना रंगलाय. फुल पैसा वसूल मॅच. फुल पैसा वसूल स्पर्धा. रवी बोरगे ऑन स्ट्राइक.
14 चेंडू मध्ये करायचे आहेत 24 धावा। आता दोन्ही सर्वे गावचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात, एका बाजूला प्रकाश लोहार, दुसऱ्या बाजूला पाटणचा हार्दिक पांड्या, रवी बोरगे। 14-24 समीकरण। ओव्हर पिच चेंडू आडवा बॅटने डीप स्क्वेअर लेग, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर, सीमारेषा पार, षटकार। रवी तयार होता या चेंडूसाठी आणि रवी बोलतो बोला ताना पेरो पे नहीं डालने का अंजाम यही होगा, आणि रवी तयार होता। येस, अगदी सूर्यकुमार यादव सरांची आठवण आली। रवी बोरगे का मला पाटणचा हार्दिक पांड्या म्हणतात, अष्टपैलू खेळासाठी जाणला जातो सळवे गावचा खेळाडू, काय फटका सजवलाय, अगदी डोळ्यांचा पाळ न फेडणारा फटका। टीमची धावसंख्या धावफलकावर सांघिक अर्धशतक झळकावलं गेलंय, 54 धावा धावफलकावर। या षटकामध्ये आक्रमण केलंय, 54 धावा धावफलकावर अगदी नोंद झाल्यात। 13 चेंडू 18चं समीकरण। आता मात्र सामना अगदी आवाक्यात आलाय का, याचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 13 चेंडू मध्ये प्राप्त होईल। 13 चेंडू 18ची आवश्यकता। रवी बोरगे ऑन स्ट्राइक, शेवटचा चेंडू अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न, दिशा पाहिली जाईल, दिशा तपासली जाईल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल। अतिरिक्त दबाव पाहायला मिळतोय, प्रेशर आणि प्रेशर दोन्ही संघांवर, अगदी दोन्ही खेळाडूंवर। रवी बोरगे अगदी शांत धीरोदत्त फलंदाजी करत आहेत। 1 to go। शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, बॅटची कडा, 1 धाव मात्र प्राप्त होईल। शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली। टीमची धावसंख्या धावफलकावर 56 ला 2, 12 चेंडू 16ची गरज। आणि हे पहा, तमाम प्रेक्षक वर्ग अगदी कॅमेरामॅनच्या माध्यमातून दाखवले जात आहेत। या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। अगदी पाठच्या आठवड्यामध्ये पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट झाली होती, त्या स्पर्धेला देखील असेच प्रेक्षक आज आपण पाहतोय। पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग दुसरं पर्व आणि पुढच्या रविवारी बॉस चषक। प्रेक्षक राजाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे। काय सांगाल किरण सर, या प्रेक्षकांबद्दल? दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी आहे। अगदी जत्रा चालू आहे, ही जत्रेचा मौसम असतो तसा जत्रेचा मौसम। मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर गर्दी, या आठवड्यामध्ये गर्दी, पुढच्या आठवड्यामध्ये गर्दी, आणि या सर्दीमध्ये दर्दी प्रेक्षक, ही तर खरी मजा आहे। आता येणारे तब्बल चेंडू आपण पाहिले तर 12 आणि धावा हव्यात, अर्थातच 16, म्हणजे 12 चेंडू 16 धावा, 16 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 3 षटका 3 षटका 12 चेंडू, आणि 12 चेंडू मध्ये 4 चौकार 4 चौका 12 चेंडू, असं समीकरण या मॅचचं आहे। म्हणजे मोजून 3 खराब चेंडू शोधण्याचा प्रयत्न इथे केला जाईल। राज गोलंदाजीसाठी राजांचा पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, 1 धाव। किरण सर, अद्याप सामना संपलेला नाहीये, एखादा चमत्कार तुम्हाला करावा लागेल, चमत्काराशिवाय नमस्कार नाही। चमत्कार होईल का? अगदी चमत्कार केला जाईल, म्हणून तो मगाशीच म्हणलं, ये जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, फिलहाल लढना सीख लो, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल लढना सीख लो, आणि तेच चाललंय सध्या। राजांचा ओव्हरपिच चेंडू अगदी फलंदाज यष्टीरक्षकाला बीट करून 22 स्वरूपात 1 धाव जोडली जाईल। अगदी प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल। अंतिम लढत आहे, हार मानायला कोणी तयार नाहीये। अंतिम लढत आपण पाहताय, 10 चेंडू मध्ये 14ची आवश्यकता। अगदी आक्रमण केली जात आहेत, आक्रमणाचा प्रत्युत्तर द्यावा लागेल टीम शार्वी 11। राज कळंत्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील। रवी बोरगे ऑन स्ट्राइक, रवीसाठी कमी गतीने टाकलेला हा चेंडू अगदी फलंदाजाला चकित केलंय, माफ करा, अगदी सनी कंक आहेत आणि फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय। आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केले या षटकामध्ये राज यांनी आपल्या संघाला पुनरागमन करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न। टीमची धावसंख्या 58 धावा धावफलकावर, प्रत्येकाचं लक्ष असेल या पहिल्या करंडकावर। हा चेंडू ओव्हरपिच इनसाइड आउट, कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, डीपेसचा कव्हर आहे, सीमारेषा लगत, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार। बासष्ट धावा धावफलकावर, 2 गडी बाद टीम रॉयल किंग। 8 चेंडू मध्ये 10ची आवश्यकता। अगदी ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे दुसऱ्या डावामध्ये टीम रॉयल किंग संघाने, अगदी त्यांच्या नावामध्ये रॉयल आणि किंग हे दोन्ही शब्द आहेत आणि खेळ देखील तसाच राहिलाय। रॉयल आणि किंग राजासारखा खेळ आणि अगदी रॉयल संघ आपण पाहतोय, जिजा सुनील देसाई आणि सुनील देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ।
काय खेळ राहिलाय, काय स्पर्धा रंगली आहे, सामना कसा असावा, अंतिम सामना असा असावा. दोघेही देवाचा दावा करतायत, दोघेही शांत बसलेत, थोडेसे चेहरे बोलतायत, देव पाण्यात ठेवलेत आणि आता श्रावण नसला तरी श्रावण पाळण्याची शपथ घेतील. फक्त ट्रॉफी द्या आणि इतर सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून होतील. अप्रतिम मॅच. कमी गती अप्रतिम चेंडू हाताळला, जिथे आपण पाहिलं तर अगदी हलक्या हातानं खेळून काढल्या आणि जिथे 4 धावा मात्र प्राप्त होत आहेत. व्हॉट अ मॅच. हॅलो येस, अगदी ज्या प्रकारे हा फटका सजवला सनी कंक यांनी आणि इथे मात्र सामन्यामध्ये पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 66 धावा. 7 चेंडूमध्ये 6ची गरज आहे. 7 चेंडूमध्ये करायच्या 6 धावा. अगदी नगरसेवक चषक शिरवण्याची सामना आठवावा लागेल. सामना अजून संपलेला नाहीये, कारण सामना दोन्ही बाजूला जाऊ शकतो. असं म्हणतात ना आयुष्यात, जोपर्यंत हार म्हणू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाहीये. 7 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. खराब गोलंदाजी इथे मात्र दबाव पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल, समीकरण बदललं जाईल. 7-5. झुकलेले खांदे सगळं काही सांगतात. मात्र या मॅच मध्ये रडून चालणार नाहीये. इतिहास रडणाऱ्यांचा कधीच झाला नव्हता. फुल टॉस होता, कहाणी बदलली. रॉयल किंग अर्थातच रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 चा मानकरी रॉयल किंग. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. संघ मालकानं देवाचा दावा केला होता की त्याला ट्रॉफी हवी होती आणि त्यानं जिजाला देखील प्रॉमिस केलं होती ट्रॉफी लेके आएगा. आणि रवी बोरगेने स्वप्न पूर्ण केले, सगळ्या टीमनं स्वप्न पूर्ण केले. ऑरेंज आर्मी या मैदानामध्ये अप्रतिम मॅच यार, अप्रतिम. रॉयल किंग जिंकली आहे पहिल्या नावाचं पहिल्या प्राइजचं करंडक क्रिस्टल ट्रॉफी रॉयल किंगच्या घरामध्ये आणि त्यांच्या अगदी पॅव्हेलियन मध्ये जाईल ही ट्रॉफी. काय खेळ राहिला फायनल मॅचचा, अप्रतिम होता. रवी बोरगे, सनी कंक सगळे प्लेइंग 11 प्लेइंग 15 होते. त्यांनी मात्र या मॅच साठी मात्र जीवाचं रान केलं. समोरचा टीम देखील आपण पाहिले श्रावणी 11 जाऊन अगदी त्यांना भेटतीये. त्यांना माहितीये मॅच हारलो तरी काय हरकत नाहीये.